श्रावण सोमवार शिवमुठ व्रत कथा। सणांचं महत्त्व, पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच, परंतु या सणांच्या अशा खास कहाण्या देखील आहेत। श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचे अनोखे महत्त्व आहे। याच सोमवारच्या शिवमुठीचे महत्त्व सांगणारी ही कथा। आटपाट नगर होतं। तिथे एक राजा होता। त्या राजाला 4 सुना होत्या। 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती। आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट, खरकट, नेसायला जाडे भरडे, राहावयास गुराचे घर आणि गुराख्याचे काम देत असे। पुढे श्रावण मास आला, पहिला सोमवार आला। त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली। त्या कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळलं, महादेवाच्या देवळात शिवमुठ व्हायला जात आहेत। नावडतीने विचारलं, त्याने काय होतं? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं। मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो। यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं, तू कोणाची कोण? नावडतीने सांगितलं, राजाची सून, मी देखील तुमच्या सोबत येते। नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली। नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या। नावडतीने विचारलं, काय बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवमुठीचा वसा वसतो आहेत। या वसाला नेमकं काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावेत, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, भ्रातारा नावडती आहे, ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ वाहावेत। संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्यावं। संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहा आणि मुकट्यानं जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5व्यास सातू शिवमुठी करता घ्यावे। पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येनं दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली, संपूर्ण दिवस उपवास केला। जावानंदांनी उष्ट माष्ट पान दिलं, ते तिनं गाईला चारलं। शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढे दुसरा सोमवार आला। नावडतीनं घरातून सर्व सामान घेतलं। पुढं नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, नावडती आहे, आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले। संपूर्ण दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिला, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीनं सांगितलं, माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुटे आहेत, साप वाघ आहेत, तिथे माझा देव आहे। पुढं तिसरा सोमवार आला। पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली। घरची माणसं मागे जाऊ लागली। नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले। नावडतीची दया आली। आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली, देवाला प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्यासह वर्तमान देवसुवर्णांचं झालं, रत्नजडितांचे खांब झाले। सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं। नावडती पूजा करू लागली, गंधफूल वाहू लागली। नंतर शिवमुठ घेऊन अशा, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, नावडती आहे, आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिली। राजाला मोठा आनंद झाला। नावडतीवर प्रेम वाढले, दागिने घालायला दिले, खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले। नावडतीची पूजा झाली। पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले। राजा परत आला। माझं पागोटं देवळी राहिलं, घेऊन येतो म्हणाला। देवळाजवळ आला। देऊळ अदृश्य झालं होतं। तिथं एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती, त्यावर नावडतीने केलेली पूजा होती। जवळ खुंटीवर पागोटं होतं, ते घेऊन ते बाहेर आले। सुनेला विचारू लागले, हे असं कसं झालं? सुनेनं सांगितलं,
माझ्या गरिबाचा हाच देव. मी देवाला प्रार्थना केली, त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला, म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 अवताराची कहाणी 5 अवतारी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.